त्या सध्या गणेश मूर्तींनी सजलेल्या दिसत आहेत आणि पुण्यामध्ये ठिकठिकाणी गणेश मूर्तींची अशा प्रकारे प्रदर्शनही लागलेली दिसत आहेत. परंतु हे जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन इको फ्रेंडली गणेश मूर्तींचं आहे. या गणेश मूर्ती बनवण्यासाठी कागदाचा लगदा आणि शाडू माती यांचा वापर करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता पर्यावरणपूरक अशा गोष्टी वापरून वेगवेगळे आकारातल्या आणि वेगवेगळ्या रूपातल्या ह्या ज्या गणेश मूर्ती आहेत, मग त्या पद्मासनातल्या असतील किंवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल किंवा बाल गणेश असेल किंवा इतर कुठल्या गणेशाच्या मूर्ती असतील, या सगळ्या मूर्ती ज्या आहेत अगदी लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतच्या मूर्ती आहेत या बनवण्यात आलेल्या आहेत. आणि माझ्याबरोबर आता हातकागद संस्थेचे सुघोष आहे. गणेश मूर्तींची किंमत जी आहे ती थोडी जास्त आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा. एकूणच याबद्दल काय सांगा? हो, तर गणेश मूर्तींची किंमत नक्कीच जास्त आहे. तर आपल्याला जे कॉटन पल्प लागतो त्याची किंमत भरपूर जास्त आहे. तर आपल्याला काय म्हणायचं आहे, आपण हे एकदम कमी रेटमध्ये विकण्याचा प्रयत्न करतो, पण ॲटलिस्ट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून तरी आपण करतो. पण सबसिडाईज रेटमध्ये गव्हर्नमेंट जर आपल्याला कॉटनचा पल्प देत असेल किंवा मग कॉटनची चिंदी जरी मिळत असेल तर मग आपल्याला आणखी चांगलं होईल. ॲटलिस्ट दिस इज फॉर इको फ्रेंडली, आणि इको फ्रेंडलीसाठी जर गव्हर्नमेंटकडनं आम्हाला सपोर्ट भेटला तर आणखी चांगलं होईल. यावर्षी तुम्हाला किती मागणी वाढलेली आहे? लोकांचा कल वाढतोय का पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घेण्याकडे? हो, नक्कीच. कारण मी 750 गणपतीची ऑर्डर ऑलरेडी सोडलेली आहे. कारण मला हे बनवायला जवळपास 2 महिने लागतात आणि मी 400 ऑलरेडी सोल्ड केलेले आहेत आणि 150 अजून माझ्याकडे उपलब्ध आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसाठी अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.